तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा. नमस्कार, मी विकास मिरगणे. विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं स्वागत आहे. चर्चा करतोय नवी मुंबईकरांसंदर्भामध्ये. नवी मुंबईचे माजी आमदार संदीप नाईक हे परवा जे आहे वृक्षारोपण करताना वनमंत्री गणेश नाईकांसोबत दिसले. तसेच संदीप नाईकांनी जनता दरबाराला जो आहे मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळताना दिसून येते. नवी मुंबईकरांचे प्रश्न असतील, तरुणांचे प्रश्न असतील, हे सगळे जे तरुण आहेत ते संदीप नाईकांकडे घेऊन येताना दिसून येत. कारण या काळामध्ये जर बघितलं, जुलैच्या काळामध्ये, जूनच्या ऍडमिशनचे खूप मोठे प्रश्न जे आहेत संदीप नाईकांकडे विद्यार्थी घेताना दिसून येत आहेत. कारण या प्रत्येकाला कॉलेजमध्ये, स्कूलमध्ये किंवा ऍडमिशन महत्वाचं असतं. कारण मला प्रत्येक स्कूलमध्ये जर जायचं असेल, चांगल्या स्कूलमध्ये, तर राजकीय सेटिंग असते. अशा दृष्टीने जे आहे ते विद्यार्थ्यांना वाटत असते. त्यामुळे विद्यार्थी जे आहे ते मोठ्या प्रमाणात संदीप नाईक यांच्याकडे जनता दरबाराला हजेरी लावताना दिसून येते. त्यामुळे संदीप नाईक आता खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा वृक्षारोपणच्या कार्यक्रमाला वडिलांसोबत दिसले, अर्थात वनमंत्र्यांसोबत दिसले. जनता दरबार जो त्यांचा सोमवार तो सुद्धा दिसलेला आहे. आणि पर्यावरण दिनानिमित्तानं वेगवेगळ्या ठिकाणी जे शहरामध्ये, नवी मुंबईमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी 4 ते 5,000 वृक्षारोपण जे आहे ते वेगवेगळ्या MIDC असेल, नवी मुंबई शहरामध्ये असेल, ते करण्याचा प्रयत्न केलाय. त्यामुळे संदीप नाईकांनी पुन्हा एकदा मोर्चेबांधणी करायला सुरुवात केलेली दिसून येते. त्यामुळे संदीप नाईक पुढच्या निवडणुकी दृष्टीनेतून एक राजकीय पाठी पडद्यामागे बरंच काय करत राहत असतात. पडद्यामागे पक्षाला सांभाळणं, पक्षाची बाजू, वडिलांची बाजू हे सांभाळण्याचे काम संदीप नाईक हे करतायत. किंग मेकरच्या त्या भूमिकेमध्ये ते नेहमी असतात. आता मात्र ते जे हे प्लॅटफॉर्मवर राजकीय येताना जास्त दिसतात. वेगवेगळ्या कार्यक्रमाला जरी हजेरी लावले, आता प्रत्यक्ष प्लॅटफॉर्मवर आपल्याला दिसतात. वेगळ्या नगरसेवकांच्या भेटी असतील, लोकांशी संवाद असेल. त्यामुळे संदीप नाईक पुढच्या निवडणुकी दृष्टीने जोरदार मोर्चेबांधणी करायला सुरुवात केली, हे मात्र नक्की आहे. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.